सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. तर गरिबी घरात का येते? आपल्या घरात जर वाद, विवाद, अपशब्द बोलले जात असेल, कटकटी होत असेल, रोजची भांडणं, रोजची कटकट तेच जर आपल्या घरात होत असेल, तर आपली गरिबी कधीच हटत नाही. आणि आपण जर आहे त्यात जर समाधानी नसेल ना, तर आपल्या घरातली गरिबी कधीच बाहेर जात नाहीये. म्हणून आहे ना, जी गोष्ट आपल्याकडे आहे ना, ते ॲक्सेप्ट करायला शिका आणि त्यात समाधानी राहायला शिका. त्या गोष्टीत जर आपण समाधानी राहिलो ना, तर आपल्याकडे भरभरून संपत्ती येईल आणि अध्यात्म एकच शिकवतो. स्वामी एकच म्हणतात, की "तू आज माझ्याकडे एवढं मागशील, तेवढं मागशील, पण तुझं मन जर निगेटिव्ह भरलेले असेल, तर तू मागून पण काहीच उपयोग होत नाही. अध्यात्म पण आपल्याला देत नाही. कितीही सेवा करा, कितीही काही करा, जर आपल्या मनात जर आपण समाधानच नसेल, तर आपण कसं मोठं होणार ना? आपण कायम गरीबच राहणार. गरिबी घालवण्यासाठी आपलं मन स्वच्छ करा, आपलं मन समाधानी करा. 10,000त आपलं मन समाधानी राहायला शिकवा. आपल्याला एवढा पेमेंट आहे ना, त्या पेमेंटमध्येच आपण समाधानी राहा. लोकांकडे जर 1,00,000 पेमेंट असेल, आपल्याकडे नाही, हा विचार कधीच करू नका. त्याने 1,00,000 कमवलं, पण तुम्हाला माहिती आहे का त्याच्या 1,00,000च्या घरात 1,00,000च्या पेमेंटमध्ये तो टिकतो की नाही टिकतो हे आपल्याला माहीत नसतं. कारण करोडोनी पैसा असतो, पण घरात जर शिव्या, अपशब्द, परत वाईट बोलणं असेल, तर तो पैसा कधीच घरात टिकत नाही. कारण त्या माणसाला हिशोबच लागत नाही, कधी पैसा आला, कधी खर्च झाला. पण आपण जर 10,000च समाधानी असेल ना, ते 10,000 रुपये हसून आपण महिना काढू शकतो. कारण आपल्या घरात कटकट नाही, वाद नाही. आपण सर्वात श्रीमंत असतो. म्हणून आपल्या घरात जर कटकटी नसेल, विश्वास नात्यात असेल, जर आपल्या घरात एकी असेल, आपल्या घरात विश्वास असेल, तर आपण सगळ्यात श्रीमंत तोच व्यक्ती असतो. ज्याच्या घरात समाधान असतं, तो व्यक्ती सर्वात मोठा असतो.